अभिनेता फौजिया खान शपथ घेतील. राष्ट्रवादीच्या फौजिया खान शपथ घेतील. कायद्याद्वारे स्थापित झाले आणि आता भारतीय संविधानामध्ये निखारी श्रद्धा व निष्ठा बाळगली. मी भारतात सार्वभौमता एकात्मता उन्नत राखली. महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझे काही निष्ठापूर्वक संस्कृतीने पार पाडले आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे कोणाचाही भ्रमण भाव किंवा आकर्षण बाळगता न्याय पाळतो. मी फौजिया तहसील शपथ घेते. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारात आणि द्वारे तुम्हाला ज्ञात केले अशी कोणतीही राज्यमंत्री म्हणून आयुष्याने यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यकतेचे करून देते. कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांनी आता शपथ घेतलेली आहे. अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळामध्ये त्या शिक्षण राज्यमंत्री होत्या. सध्या विधान परिषद सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे सुशिक्षित आणि अल्पसंख्याक चेहरा म्हणून परिचित आहेत. फौजिया खान यांनी आता राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. नव्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा राष्ट्रवादीकडून समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीच्या आतापर्यंत बबनराव पाचपुते, राजेश टोपे, अनिल देशमुख, अनिल मुश्रीफ, भास्कर जाधव, प्रकाश सोळंके, सचिन गिल यांनी शपथ घेतलेली आहे. आता फौजिया खान यांनी देखील शपथ घेतलेली आहे. नव्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. राज्यपालांकडून पद आणि गोपनीयतेची शपथ त्यांनी घेतली. फौजिया खान यांचा समावेश झाला नव्या मंत्रिमंडळात. Wow.